नमस्कार, डिजिटल गाईड 365 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आमच्या शेतामध्ये जी सोयाबीनची मशीन आम्ही लावलेली आहे। मजूरदार भेटत नाहीत, त्याच्यासाठी आम्ही मशीन आणली आहे। तुम्हालाही दाखवतो, जर तुम्हाला आवडलं तर काढून घ्या। पण बघूत काय होतंय, कसं आहे ते चला तुम्हाला दाखवतो। सोयाबीनची मशीन कसं काढलाय ते तर तुम्ही हे बघू शकता। सोयाबीन काढायची मशीन अशा पद्धतीने सोयाबीन चालू आहे। कापणी यंत्र, मजूर भेटत नाहीत, त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। गेली 3-4 दिवस मी इकडे तिकडे फिरत आहे। मजूर कुठेही मजूर भेटत नाहीये, तो सगळे बिझी झालेत। त्याच्यासाठी हे कापणी यंत्र 1 तासाला 1 एकर कापतंय असं ते ड्रायव्हर म्हणतात। पण चांगलं रान पाहिजे, कारण पूर्ण रानामध्ये पाणी बिनी साचलेलं असलं तर हे फसून जाते म्हणते। थोडंसं कडक पाहिजे आणि थोडं म्हणजे एकदम चांगलं पाहिजे। आणि विशेष म्हणजे रान खाली वरी असं असायला नको आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे म्हणलं तर याच्यामध्ये हे राहणे दगड। आता बघा, हे कापल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये 1-2 असे दाणे पडत आहेत। मी त्यांना विचारलं असं काबर म्हणल्याच्या नंतर आमचं सोयाबीन खूप वाढलं होतं। मला वाटतं 1-2-3 पायल्याचं 4 पायल्याचं नुकसान झालं असेल। असलं चालेल ना, काही फरक पडणार नाही, कारण असं नुकसान तर काढताना पण होतं आपलं। जसं ज्यावेळेस मळणी यंत्रामधून काढतो, अनेक मळणी यंत्र बाहेर फेकून देतं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बरेच काही प्रॉब्लेम येतात, कारण आणि पूर्ण सोयाबीन काढून त्याची बनीम घाला। त्याचं बनीम घातल्याच्या नंतर त्या बनीमध्ये उंदरं लागून पूर्ण माती करणार। ते 5-7-8 पायला नुकसान होणार। त्याच्यानंतर वरी चवाळं झाकून ठेवा, चवाळं आले की उडून जा। त्याच्यानंतर पुन्हा पाणी पडले की झाकून ठेवा। हे लई प्रॉब्लेम आहे, मगजमारी। त्याच्यासाठी हे मला वाटते 4 पायल्या झालं असेल। मी म्हणलं 5-6 पायल्या झालं तरी चालते, कारण पटमण्या चटमण्या सगळंच खूप सुंदर पद्धतीनं काढलेलं आहे। आणि आनंद वाटला मला बघून। हे बरं काय पटपट काम होणारे सगळं। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये जे काही कुरडूचे धाटं होती, मी म्हणलं कुरडूचे धाटं मोठे आहेत, हे असे काढायला लावू का भया कुणाला तरी? त्यानं म्हणला काहीच जरूरत नाही सर, म्हणला पूर्ण मशीनाचा बुकटा करून टाकून देते आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणला, त्या मशीनमध्ये सगळंच जाते म्हणला। पण हे जे गुळी आहे बघा, हे कसं बघ खाली टाकून देते। जनावरं असतील तर पोतं लावून आपण काढून घेऊ शकतो, पण तेवढं कुठं पोतं लावीत हिंडायचं त्याच्या मागे, म्हणून आम्ही काही ते लावलं नाही। कारण आमच्याकडे जनावरं नाहीत। जर जनावरं असणारे ते मागे पोतं लावून त्याच्या मागे फिरू ते गुळी जमा करावं लागते। असे 1-2 पडत आहेत, कारण पूर्ण वाळून गेलतं ना सोयाबीन। वाळून गेल्यामुळे ते तशा पद्धतीचं झालंय। चालतंय, असं 1-2 पडलेले 5-6 पायल्या बी गेलं तर काही फरक पडणार नाही। सगळं चांगलं काढलेलं आहे, मस्त एकदम व्यवस्थित वाटलं बरं का मला। त्याच्यासाठी हे काढलंय। जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही काढून घ्या असं माझं मत नाहीये। तुम्हाला आवडलं तर काढून घ्या। थोडंसं सोयाबीन काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर लगेच या ठिकाणी खाली करत आहे। कशा पद्धतीनं ते खाली करतं त्याच्यानंतर ते बघूया आपण। तर हे सोयाबीनची मशीन आहे आणि आता या ठिकाणी येऊन आता खाली करत आहे। तर बघूत कशा पद्धतीने ते खाली करत। तर ही मशीन आम्ही मागवलेली आहे, खूप सुंदर पद्धतीनं काढलंय। तर हंदीखेरमध्ये, तालुका कमलनगर, जिल्हा बिदर येथे कार्यरत आहे। जर कुणाला काढायचं असेल, मिनिमम 5-7-8 एकर असेल तर सुद्धा हे येऊ शकते बरं का, कारण 1-2 एकरला परवडणार नाही ना। पण जमीन साफ असलं पाहिजे, त्याच्यामध्ये दगड नाही पाहिजे। असं असेल तर पूर्ण जमीन एकदम मस्त काढताय। आणि जास्त जर वाळलेलं असं एकदम तर 5-6 पायल्याचं नुकसान होतंय। तेवढं नुकसान जर आपल्याला आवडत असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता। काढाच असं माझं मत नाही बरं का।